नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे इंग्लिश. इंग्लिशमधील आपला जो चॅप्टर आहे तो आहे 4.1 द वेट. हा जो ही जी पोएम आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांनो, इथे द वेट ही जी पोएम आहे ते आज आपण इथे अभ्यासणार आहोत. द वेट ही पोएम म्हणजेच काय, तर वेट म्हणजेच काय, VET म्हणजेच वेट. तर यालाच काय म्हणतात, तर पशुवैद्य जो असतो त्यालाच काय म्हटलं जातं, तर वेट असे म्हटलं जातं. त्याचं इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. इन दिस पोएम वी विल लर्न व्हॉट अ veterinary doctor undergoes while taking care of animals. आता इथे वेट हा काय आहे, तर शॉर्ट फॉर्म आहे आणि वेटरनरी हे काय आहे, तर त्याचा लॉंग फॉर्म आहे. म्हणजेच वेटलाच काय म्हटलं जातं, तर वेटरनरी असे म्हटलं जातं. आणि हा काय असतो, तर तो पशु वैद्य जो असतो त्यालाच काय म्हटलं जातं, तर त्यालाच वेटरनरी असे म्हटलं जातं. हा काय असतो, तर तो जो पशुवैद्य असतो तो प्रत्येक पक्ष्यांच्यावरती उपचार जो आहे तो करत असतो. तर अशा प्रकारची आपली जी पोएम आहे, म्हणजेच एक पशुवैद्य असतो त्याची कामगिरी काय असते हे आपल्याला ह्या कवितेमध्ये समजणार आहे. तर बघा, आपण डॉक्टरचा जे माणसांचे डॉक्टर आहेत ते आपण ऐकलेले आहेत. माणसांची जी बॉडी असते ती कशी असते, तर एकाच प्रकारची असते. त्यामुळे हा जो अभ्यास आहे हे जे ज्ञान आहे ते एवढं कठीण नसतं जेवढं पशुवैद्य जो असतो किंवा पशूंचा जो डॉक्टर असतो त्यांच्या जे नॉलेज असतं ते त्यांना खूप प्रत्येक प्राण्यांबद्दल हे घ्यावं लागत असतं. पण इथे माणसांच्या डॉक्टरांना एवढं जे काही स्टडी आहे ती एवढी मात्र करावी लागत नाही जेवढी पशुवैद्यांना करावी लागते. मग बघा, इथे टू बी अ सक्सेसफुल अँड कॉम्पिटंट वेट नीड्स नॉलेज इथे आहे एक्सिडिंगली वाईड. म्हणजेच काय, टू बी अ सक्सेसफुल अँड कॉम्पिटंट वेट नीड्स नॉलेज एक्सिडिंगली वाईड. आता इथे जो काही पशुवैद्य आहे त्याच्यापेक्षा जे नॉलेज आहे ते त्याला सगळ्या प्राण्यांविषयी जे आहे ते असावं लागतं. इथे आपण बघत आहोत चित्रामध्ये, इथे काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. प्रत्येकाची जी बॉडी रचना आहे ती कशी आहे, तर त्यांची शारीरिक रचना जी आहे ती प्रत्येक प्राण्यांची ही वेगवेगळी आहे. आणि ह्या प्रत्येक प्राण्यांबद्दल त्या पशुवैद्याला काय असायला हवी, तर माहिती असायलाच हवी. ह्या प्रत्येक जे काही प्राणी आहे त्याबद्दल जर त्यांना माहितीच नसेल तर ते कसं काय यांच्यावरती उपचार करू शकतील बरं. मग बघा, फॉर इच ऑफ द पेशंट्स ही इज लाईकली टू गेट पजेसेस ऑफ डिफरंट इनसाइड. आता जसं आपण बघू शकतो की मनुष्याचं जे शरीर आहे त्यांना थंडी, ताप, खोकला काही आलं असेल तर जसं ते मनुष्याच्या डॉक्टरांना माहिती पडतं, तसेच पशूंना जर काही झालं असेल तर त्यांचा देखील डॉक्टर जो आहे तो वेगळा असतो. आणि त्यांना प्रत्येक प्राण्यांचं काय करावं लागतं, तर प्रत्येक प्राण्यांचं ज्ञान असणं त्या डॉक्टरांना साहजिकच येणं हे गरजेचं असतं. मग इथे आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक प्राण्याला हे काय पाहिजे, तर हे ज्ञान असायलाच पाहिजे. मग इथे ही मस्ट नाव वाय द कॅट इज रिफ्युजिंग हर मिल्क, वाय द डॉग इज नॉट इटिंग हिज बोन. आता इथे त्या जो काही पशुवैद्य आहे त्या पशुवैद्याला माहिती पाहिजे की ही जी कॅट आहे ती का बरं दूध पित नाहीये, तसेच जो डॉग आहे तो हड्डी का खात नाहीये. ह्या सगळ्यांचं जे नॉलेज आहे ते कुणाला पाहिजे, तर डॉक्टरांना पाहिजे. तसेच हा जो पॅरट आहे त्या पॅरटचा आवाज आहे ते घोंगरत असा का येत आहे, तर ह्या सगळ्याचं नॉलेज जे आहे ह्या पशुवैद्यांना असणं हे आवश्यक आहे. आणि नेक्स्ट जे आपली लाईन आहे ते आहे, वाय द कोट ऑफ द हॉर्स इज नॉट शायनिंग लाईक सिल्क, वाय द पॅरेट डज नथिंग पुट ग्रोन. आता इथे आपल्याला इथे काय दिसत आहे, तर एक हॉर्स दिसत आहे. मग त्या हॉर्सचे जे केस आहेत ते शाईन का करत नाहीये, चमकत का नाहीये, तर हे देखील नॉलेज जे आहे ते पशुवैद्यांना असणं गरजेचं आहे. तसेच त्याचा जो आवाज आहे तो घोंगरता का येत आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. मग आहे वाय द कोट ऑफ द हॉर्स इज नॉट शायनिंग लाईक सिल्क, म्हणजेच त्याचे जे काही केस आहेत ते शायनिंग करत नाहीये. तसेच वाय द डक्स अँड द चिकन्स आर फेलिंग टू ले,
आता जे डक्स आहे, चिकन म्हणजे ज्या काही कोंबड्या आहेत त्या अंडी का घालत नाहीये? वाय सो फेंट द कॅनरी बर्ड सिंग्स. जे काही बर्ड्स आहे कॅनरी नावाचा, त्याचा जो आवाज आहे तो घोंगरता का झालेला आहे, सॉफ्ट त्याचा आवाज का नाहीये, याचं देखील नॉलेज जे आहे ते वैद्यकीय जे डॉक्टर आहेत त्यांना असणं आवश्यक आहे. जे पशुवैद्य आहेत त्यांना ह्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. अँड इफ ही इज कॉल्ड ऑफ द झू ही मस्ट से अँड इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स. आता आपल्याला माहिती आहे झू म्हणजेच काय, तर प्राणी संग्रहालय. आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये जर कुठल्या प्राण्यांना काही आजार झाला तर कुणाला बोलवलं जातं, तर पशुवैद्याला बोलवलं जातं. मग त्या पशुवैद्याला जर एखाद्या प्राण्याविषयी माहितीच नसेल तर, म्हणून त्या पशुवैद्याला काय पाहिजे, तर सगळ्या गोष्टींविषयी नॉलेज पाहिजे, तरच तो काय करू शकतो, तरच तो त्या पशूंवरती उपचार हा जो आहे तो करू शकतो. मगच त्या पशुवैद्याला कुठे बोलवलं जातं, तर ह्या झूमध्ये बोलवलं जातं. मग इफ द लायन्स काफ्ड अ कोल्ड, इफ द झेब्रास गेटिंग ओल्ड. आता हा जो लायन आहे त्याला थंडी का बरं वाजून येत आहे, तसेच हा जो झेब्रा आहे तो त्याची जी मान आहे ती का बरं दुखत आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुणाला माहिती असायला हव्या, तर पशुवैद्याला ह्या माहिती असायलाच हव्या. द सेंटिपेड हॅज अ ट्रबल विथ हिज फीट इन द हिपोज फीलिंग इल. आता इथे आपल्याला ह्या ज्या चित्रामध्ये जे काही प्राणी आपल्याला दिसत आहे ते झूमध्ये असणारे प्राणी आहे. आणि त्यांना जर काही त्यांची जी अवस्था आहे जर ती खराब असेल, त्यांना जर काही तब्येत त्यांची डाऊन असेल, तर ती का आहे ह्याचं जे उत्तर आहे ते कुणाकडे असायला पाहिजे, तर जो पशुवैद्य आहे त्याच्याकडे असायला पाहिजे. म्हणजेच पशुवैद्याला जर यांची माहिती नसेल तर त्यांना झूमध्ये बोलावलं जाणार नाही. म्हणूनच ही जी कामगिरी आहे ती खूप डिफिकल्ट आहे. इफ द बायसन्स गॉट अ चिल, इफ द आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट. आता ह्या प्राण्यांना थंडी काय येत आहे, त्यांना ताप का भरून येत आहे, ह्या गोष्टीबद्दल देखील पशुवैद्याला काय पाहिजे, तर माहिती ही असायला पाहिजे. म्हणजेच यांचं काम कसं आहे, तर खूप जिकिरीचं आहे. इफ सम व्हायरल डिसीज हॅज अटॅक द चिंपांझी. आता काही व्हायरल असतात बघा जे मनुष्याला होतात आणि त्यामुळे काय होतं, तर त्यामुळे व्यक्ती जो आहे तो आजारी पडतो. मग इथे चिंपांझी जर आजारी पडला असेल तर कुठल्या जो काही व्हायरल्स आहे त्याने तो आजारी पडलेला आहे हे देखील पशुवैद्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर बघा, इफ द टॉर्टॉइज हॅझंट स्टीड फॉर सेव्हरल इयर्स, इफ द बिअर्स टू फुल ऑफ बर्न्स. इथे आपल्याला इथे असं पाहिजे की जो टॉर्टॉइज आहे तो हल्लेला का नाही आहे जाग्यावरून, हे देखील डॉक्टरांना पशुवैद्यांना माहिती असायला हवं. त्यानंतर इफ द कोब्रा इट्स हर सन्स. आता जो कोब्रा आहे इथे आपल्याला दिसत आहे तो नेमका आपल्या जो पिल्ला आहेत त्यांनाच का खात आहे. द पॅन्थर हॅज अ वाईफ हू चिव्स हिज इयर्स. पॅन्थरची जी वाईफ आहे ती त्याचे कानच का खात आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पशुवैद्याला असणं काय आहे, आवश्यक आहे. इफ द कोब्रा इट्स हर सन्स म्हणजेच आपण बघितलेलं आहे की कोब्रा जे आहे ते काय करत आहे, तर त्याच्याच पिलांना खात आहे. मग इफ जिराफ हॅव हॅड अ टिफ अँड देअर नेक्स आर फीलिंग स्टिफ. इथे आपण बघत आहे की यांची जी नेक आहे, मान आहे, ती का बरं दुखत आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे पशुवैद्यांना, तरच त्यांना ह्या झूमध्ये काय होतं, बोलावलं जातं. म्हणजेच त्यांची कामगिरी आपल्याला थोडक्यात लक्षात आलेली असेल की त्यांची कामगिरी ही कशी असते, खूप डिफिकल्ट असते. इफ ह्यांस विल नॉट लाव ॲट कीपर्स जोक्स, इफ द मंकीज पिंच हिज टेल्स. आता मंकी जो आहे त्यांनीच त्याच्या टेलला काय केलेलं आहे, त्याच्या शेपटीला चिमटा घेतलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे आहे बारकाईने अभ्यास कुणाला असायला पाहिजे, तर तो पशुवैद्यांना असायला पाहिजे. इफ द रायनोस लुकिंग पेल, इफ द एलिफंट इट्स पेपर बॅग्स अँड चॉक्स. आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे की जे रनर्स आहेत त्यांना पेल का होत आहे, आणि तसेच हे जे एलिफंट्स आहेत त्यांनी कागदी पिशव्या खाल्लेल्या आहेत. तर ह्या
नेमकं त्यांनी काय खाल्लेलं आहे काय नाही खाल्लेलं आहे याची देखील चौकशी जी आहे किंवा माहिती जी आहे ती पशुवैद्यांना असावी लागते. इफ द कॅमल हर्ट्स हिज इफ द कांगारू वॉन्ट टू जम्प, आता जो कॅमल आहे, जो उंट आहे, तो काय करत नाही आहे, तर हिज तो त्याचा जो आवाज आहे तो का नाही निघत आहे. तसेच इफ द कांगारू वॉन्ट जम्प, कांगारू जम्प का नाही मारत आहे. तर ह्या सगळ्यांचा जो काही अभ्यास आहे तो कुणाला असायला लागतो, तर जे काही पशुवैद्य आहेत त्यांना हे माहिती असायला हवं की हे जे कांगारू आहे ते जम्प का नाही मारत आहे. मग नेक्स्ट आहे इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल अँड बाईट्स दे रन अवे अँड गेट. आता जे क्रोकोडाईल आहे, जे मगर आहे, जर तेच जे माणसं आहेत त्यांना चावायला लागले, खायला लागले, तर दॅट omniscience the weight and expected him to put everything to rights. हे जे सगळं नॉलेज आहे ते कुणाला असायला हवं, तर पशुवैद्य जे आहे त्यांना हे नॉलेज जे आहे ते असायलाच हवं. म्हणजेच त्यांची जी कामगिरी आहे थोडक्यात ती कशी आहे, तर खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून त्यांना ह्या गोष्टीचं काय असायला हवं, तर पूर्णतः नॉलेज जे आहे ते असायला हवं. मग Prophetly I pity the vet who must learn such a very great deal for his pay. तरच बघा, त्यांना जर प्रत्येकाला काय करावं लागत असतं, तर त्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीचं त्यांना काय असायला पाहिजे, ज्ञान हे असायलाच पाहिजे. जसे की प्राण्यांना चेकअप करण्यासाठी सुद्धा त्यांना काय मिळणार आहे, तर पैसे हे मिळणारच आहे. पण त्या गोष्टीचं मात्र त्यांना पूर्णतः काय असायला हवं, तर नॉलेज हे असायला हवं. आणि नेक्स्ट आपलं जे लाईन आहे ते आपण इथे घेणार आहोत. तर माय सन आय ॲडवाइज यू मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न. आता इथे एक ॲडवाईस देण्यात येत आलेली आहे, ती कुठली आहे, यू आर लिव्हिंग अन इझियर वे. तू ह्या मार्गाला जाऊ नकोस, तर तू कुठल्या मार्गाला जा असं कवी म्हणत आहे. तर तू हे जे काही पशुवैद्याचा मार्ग आहे तू इथे जाऊ नकोस. तर तू काय कर, तर तू काय करणार आहेस, तर इथे बघा त्यांनी सांगितलेलं आहे डोंट अटेम्प्ट टू अटेंड द झुलोकियल क्राऊड, अ फार मोर ॲडवायजेबल प्लॅन. आता इथे आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे ते सांगण्यात आलेली आहे की तू काय कर, की हे जे झू आहे म्हणजे जो प्राणी आपण म्हणतो पशुवैद्य जो आहे तो तू होऊ नकोस, तो काय हो, तर माणसांचा डॉक्टर हो, असं कवी जे आहे ते सुचवत आहे की तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नकोस, तर तू काय कर, प्राण्यांचा डॉक्टर न होता तू माणसांचा डॉक्टर हो. कारण आपल्याला देखील माहिती आहे की जे काही प्राणी असतात त्यांची जी शारीरिक रचना असते ती प्रत्येक प्राण्यांची कशी असते, वेगवेगळी असते. आणि त्यामुळे काय होतं, तर प्रत्येक प्राण्यांचा अभ्यास किंवा प्रत्येक प्राण्यांची माहिती असणं हे पशुवैद्याला बंधनकारक असतं. त्यांची जी कामगिरी असते ही कशी असते, तर त्यांची कामगिरी ही खूप डिफिकल्ट असते. म्हणूनच इथे कवी आपल्याला काय म्हणत आहे, कुठला सल्ला देत आहे, की तू पशुवैद्य न होता तू कुठला डॉक्टर हो, तर तू माणसांचा डॉक्टर हो. तर अशा प्रकारे आपली जी पोएम आहे द वेट ही आपली एक्सप्लेन झालेली आहे. तर मुलांना आपण जी 4.1 द वेट ही जी पोएम आहे ती आपण शिकलेलो आहोत. त्याचा अर्थ देखील आपण घेतलेला आहे की द वेट म्हणजेच काय, तर एक पशुवैद्य जे आहे त्या पशुवैद्याला काय पाहिजे, तर सर्व नॉलेज पाहिजे. कारण प्रत्येक प्राण्यांची जी शरीरयष्टी आहे ती कशी आहे, वेगवेगळी आहे. त्यामुळे जो काही पशुवैद्य आहे, पशूंचा जो डॉक्टर आहे, त्याला सगळ्या पशूंबद्दल काय पाहिजे, तर माहिती असायला पाहिजे. तरच काय होईल, तर तो त्यांचा जो ट्रीटमेंट आहे, जो काही इलाज आहे तो करू शकेल. आता आपण इथे काय घेणार आहोत, तर पोएम एक्सप्लेनेशन आपण इथे समजून घेणार आहोत. तर बघा इथे जे आपली पोएम आहे त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आज आपण इथे करून घेणार आहोत. तर पुन्हा बघा मुलांनो, इन दिस पोएम द पोएट इज थिंकिंग अबाउट द वेटेरिनरी. म्हणजेच काय, तर वेटेरिनरी म्हणजेच तर पशुवैद्य, यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतात, तर वेट असे म्हणतात, VET. वेट म्हणजेच काय मुलांनो, तर वेटेरिनरी म्हणजेच काय, तर वेट पशुवैद्य असे त्याला म्हटलं जातं.
doctor and how he deals with the various animals he has to treat. आता खूप एकच जो पशु असतो त्याचंच ट्रीटमेंटसाठी फक्त डॉक्टर होतात का, पशुवैद्य होतात का? जसं जे माणसं आहेत, माणसांचा डॉक्टर वेगळा असतो आणि पशुपक्ष्यांचा जो डॉक्टर आहे तो वेगळा असतो. सगळ्या माणसांची जी शरीरयष्टी असते ती कशी असते, सारखी असते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं जे आहे एवढं कठीण नसतं जेवढं कठीण कुणासाठी जे काही पशुवैद्य असतात त्यांना प्रत्येक प्राण्यांचं जे संशोधन आहे किंवा प्राण्यांची जी ट्रीटमेंट आहे ती वेगवेगळ्या प्रकारे करावी लागतात. जसे की आपण बघितलं होतं काल जे आपण पोएम एक्सप्लेन केली होती त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जसं की काव आहे, गाय आहे, म्हैस आहे, डॉग आहे किंवा जे काही मांजर आहे, ह्या सगळे जे प्राणी आहेत त्यांची जी शरीरयष्टी आहे ती कशी आहे, वेगवेगळे आहे. मग त्याबद्दल पशुवैद्याला काय असायला पाहिजे, तर नॉलेज असायला पाहिजे. तरच काय होईल, तर तो ट्रीटमेंट करू शकेल. द पोएट सेज ही हॅज नो वाय द कॅट डझंट ड्रिंक हर मिल्क. म्हणजेच त्या पशुवैद्याला माहिती पाहिजे की ही जी कॅट आहे, मांजर आहे, ते दूध का नाही पित आहे. तर या बद्दल देखील त्याला काय पाहिजे, तर नॉलेज पाहिजे. मग डॉग डझंट ईट हिज बोन और वाय द पॅरट इज विनिंग. आता जो डॉग आहे त्याला काय आवडतं खायला, जर त्याचे आवडते जे काही खाद्य आहे, हड्डी आहे ती त्याला आवडते. पण अचानक असं काय होतं आहे की तो जो कुत्रा आहे तो आता काय नाही करत आहे, तर तो हड्डी जो आहे तो घेत नाही आहे किंवा ती खात नाही आहे. तर त्याला असं काय झालं असावं की जेणेकरून तो त्याचं आवडतं खाद्य जे आहे ते खात नाही आहे. जसे की पॅरेट आहे म्हणजे पोपट आहे, त्याचा जो आवाज आहे तो कसा झालेला आहे, घोंगरा झालेला आहे. आणि असं का झालेलं आहे, तर ह्याबद्दल सुद्धा काय माहिती पाहिजे, तर जो काही पशुवैद्य आहे त्याला ह्याबद्दल, ह्या सगळ्या प्राण्यांबद्दल काय असायला हवे, तर हे जे आजार आहेत हे पशूंना का झालेले आहेत याबद्दल त्याला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. मग बघा, इन अ नशेल द पोएम इज सेल्फ एक्सप्लेनेटरी अँड डील्स विथ व्हेरियस प्रॉब्लेम्स द ॲनिमल्स अंडरगो व्हाईल दे आर अनवेल. आता हे जे प्राणी आहेत किंवा पशु आहेत, पक्षी आहेत, हे सगळे कसे असायला हवेत, तर खूप चांगले असायला हवेत, हेल्दी असायला हवेत. जर ते आजारी पडले तर ते का पडले याचं कारण त्यांना, डॉक्टरांना माहिती असायला हवं. जसे की बघा ना, मनुष्य जेव्हा आजारी पडतो आणि जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर सर्वात आधी आपल्याला काय प्रश्न करतो, तर सर्वात आधी जो डॉक्टर आहे तो आपल्याला प्रश्न करत असतो की तुमची जी तब्येत आहे ती कशी आहे, म्हणजेच तुम्हाला नेमकं काय होत आहे. हे जे डॉक्टर आहे ते आपल्याला बोलतात. का बरं, कारण आपल्याला काय बोलता येतं, त्यामुळे आपल्याला कुठे दुखापत झालेली आहे किंवा नेमकं आपल्याला काय झालेलं आहे हे आपल्याला डॉक्टरांना सांगता येतं. जसं की ताप आला असेल, खोकला आला असेल, बॉडी पेन करत असेल, तर हे जे सगळं काही आपल्याला वेदना होतात त्या आपल्याला काय करता येतात, तर मांडता येतात, सांगता येतात. पण हे पशुपक्ष्यांना हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे पशुपक्ष्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांना नेमकं पक्षींना काय झालेलं आहे हे आधी काय करावं लागतं, शोधून काढावं लागतं. पण आपल्याला काय करावं लागतं, जो काही माणसांचा डॉक्टर आहे त्यांना आपल्याला स्वतःहून सांगावं लागतं आणि त्यानुसार मग माणसांची काय होते, ट्रीटमेंट केली जाते. पण पशुवैद्यांना काय करावं लागतं, त्यांना आधी शोधावं लागतं नेमकं ह्या प्राण्याला झालेलं काय आहे आणि मग त्यावर तो काय करत असतो, ट्रीटमेंट देत असतो. पुढे बघूया. द पोएट फील्स व्हेरी सिम्पॅथेटिक टुवर्ड्स द वेट डॉक्टर्स. बघा, त्यांना काय करावं लागतं, तर काही पैसे मिळवण्यासाठी एवढं काही नॉलेज त्यांना असावं लागतं. तसेच हू हॅज टू लर्न सो मच अर्न हिज लिव्हिंग. त्यांची कमाई अगदी कमी असते पण त्या बदल्यात त्यांना काय करावं लागतं, खूप सारी अशी सेवा जी आहे, कष्ट जे आहे ते घ्यावे लागत असतात. तसेच ही अर्जेस his son not to take up the veterinary course and to earn his living the some easier way. आता तुम्ही जे काही कमवण्याचे तुमचे जे मार्ग आहेत ते कसे असायला हवे, सोपे असायला हवे, असं पोएट जो आहे तो सांगत आहे. म्हणजे हे जे पशुवैद्य
जे काही आपण त्याचा अभ्यास करत असतो किंवा पशुवैद्य होत असतो, तर ते न होता तुम्ही काय करा, तर पैसे कमवण्यासाठी काहीतरी सिंपल साधारण असं तुम्ही काय करा, साधन तुम्ही निवडा. म्हणजेच पशुवैद्य होणं हे कसं आहे, तर हे खूप कठीण काम आहे. मग he also urges his son to be a doctor and treat the illness of man than of animals. तुम्ही काय बना, तर तुम्ही जे पशु आहेत त्यांचे डॉक्टर न होता तुम्ही कशाचे डॉक्टर व्हा, तर तुम्ही माणसांचे डॉक्टर व्हा. कारण हे जे काम आहे कसलं, तर पशुवैद्य होणं हे खूप कठीण आहे आणि त्यामध्ये जी मिळकत आहे ते एवढे नाही आहे जेवढं मनुष्याच्या जे काही डॉक्टर असतात त्यांना मिळत असते. म्हणून तुम्हाला जे काही साधन आहे पैसे कमवण्याचं, ते पोएट असं म्हणतोय की तुम्ही काय होऊ नका, तर हे जे पशुवैद्य आहे तुम्ही ते न होता माणसांचे तुम्ही डॉक्टर व्हा, असं कोण सांगत आहे, तर आपल्याला असे पोएट असे म्हणत आहे.